सरामध्ये उभे असलेल्या मंडळींना नम्र विनंती करते. परमपूज्य परमहंत विनय मुनी उर्फ वैरागी बाबा पंजाबी गावणगाव अंजनगाव सुरची बाबांचं आगमन माईमट्ट सभागृहामध्ये होते आहे. बाबा शेवा व दास विनंती करते की आपण स्वामी की जय. उपाख्य वैरागी बाबा पंजाबी स्थानापन्न झालेले आहे. आजच्या दुसऱ्या सत्राचे ते प्रमुख व्याख्याते असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि मी विनंती करते केशव मुनी बाबा बीडकर यांना, तसेच संतोषराव विगे हातुर्णा आणि राजेश भाऊ दारोकर मांगरूळ यांना की आपण आपल्या शुभ हस्ते बाबांचं स्वागत करावं. आजच्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते आहे. अतिशय सुंदर असा विषय सेवा व दास्य आणि ज्यांचं वरुड तालुका ग्रामीण महानुभाव मंडळाला ज्यांचं सदोदित प्रेरणास्थान समजलं जातं. पंथीय बांधवांना एकत्र आणण्याचं महान कार्य ज्यांनी केलं. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाबांनी महानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य केलं. अव्वळपणे
कार्य हे सुरू असतं. निरपेक्ष कार्याला आम्ही सलाम करतो. बाबा, असंच आपलं मार्गदर्शन आम्हाला सदोदित मिळो. परमेश्वराची सेवा करण्याचं भाग्य तुमच्या रूपाने आम्हास मिळो हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि तुमच्यासाठी म्हणते, खुशी से बीते आपका हर दिन, खुशी से बीते आपका हर दिन और हर सुहानी बात हो जिस तरफ आपके कदम पड़े, जिस तरफ आपके कदम पड़े वहाँ फूलों की बरसात हो, वहाँ फूलों की बरसात हो. परम पूज्य परम महंत विनयमुनी उपाख्य वैरागी बाबा, तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या अगदी जवळचे वाटणारे परमेश्वराचा एक अवतार, सदैव देव कार्यामध्ये आपल्या पंथाच्या प्रसार कार्यामध्ये बाबा मग्न असतात. निरपेक्षपणे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता सदैव ते दुसऱ्यासाठी पंथासाठी धावत असतात. असे हे सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या आमच्या अगद्या मनामध्ये ज्यांचं श्रद्धास्थान आपण जपून ठेवलेलं आहे. लवकरच ज्ञानपीठावर माननीय श्री बळीरामजी देवळे हातुर्णा मी विनंती करते आपणास की आपण ज्ञानपीठावर स्थानापन्न व्हावं. माननीय श्री बळीरामजी देवळे हातुर्णा. अतिशय सुंदर असा विषय बाबा गुंफणार आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर झालेलो आहोत. माननीय श्री संतोषराव विगे आपल्या शुभ हस्ते बाबांचं पूजन करीत आहेत. परमेश्वराला प्रत्येक घरामध्ये जाता आलं नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. त्याचप्रमाणे परमेश्वरानंच वैरागी बाबांसारखी प्रत्येक घरामध्ये जाऊन मनामनामध्ये पंथाचा प्रसार करण्यासाठी कार्य करणारी वैरागी बाबांसारखी माणसं माननीय श्री मुरलीधरराव शेळके यांचं स्वागत प्रवीण भाऊ सातपुते करतील अशी मी त्यांना विनंती करते. ज्ञानपीठावर उपस्थित माननीय श्री मुरलीधरराव शेळके यांचं स्वागत श्री प्रवीण भाऊ सातपुते हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री गजाननराव शेळके यांचेही स्वागत प्रवीण दादा सातपुते आपल्या शुभ हस्ते करतील अशी त्यांना विनंती करते. आणि बळीरामजी देवले हातुर्णा यांचंही स्वागत माननीय श्री संतोषराव बिगे हे करतील अशी त्यांना विनंती करते. सेवा व दास्य सुरुवात होते आहे आणि सुरुवात करीत आहेत परमपूज्य परम महंत विनयमुनी उपाख्य वैरागी बाबा पंजाबी. बळीरामजी देवले यांचं स्वागत चंद्रकांतजी वडसकर वरुड हे करतील अशी त्यांना विनंती करते. भाग्य बाबांच्या रूपाने आम्हाला मिळालेला आहे आणि असा सुंदर विषय गुंफणार आहेत सेवा व दास्य कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा आजच्या या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आणि प्रमुख व्याख्याते परमपूज्य परम महंत विनयमुनी. मागची मंडळी एकत्र आली तर फार चांगलं, समोर आली तर. मागे बसलेली मंडळी, या महिला मंडळी समोर या ना. पुन्हा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला नसेल
त्यामुळे कदाचित गावातील मंडळी या ठिकाणापर्यंत येऊ शकली नसन, तरी पण मी आता आव्हान करतो, आपण लवकरात लवकर दुपारच्या समाज प्रबोधन व्याख्यानमालेसाठी आपण या ठिकाणापर्यंत लवकर पोहोचावं, जेणेकरून व्याख्यानाला वेळ होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. अवघ्या काही वेळातच शुभारंभ होत आहे ही दुपारची पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानवाला. अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने तथा वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीनं वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ द्वारा आयोजित ही पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं आजचं हे दुपारचं सत्र माझ्या ठिकाणी गुंफण्याचा अशी ही वेळ प्रसंग आलेली आहे. आणि म्हणून हे पुष्प गुंफन करत असताना मंचकावर विराजमान असलेले, तसेच मंचकावर विराजमान असलेले, ज्ञानपीठावर विराजमान असलेले असे करसगाव निवासी असलेले, तुम्हा सर्वांना प्रबोधित करणारे, धर्मप्रचाराच्या दृष्टिकोनातून एखादी बैठक असो, मीटिंग असो, त्या मीटिंगला सतत मार्गदर्शन करणारे, वयोवृद्ध ज्यांना अनुभव फार मोठा अध्यात्मिकाचा ज्ञान, आध्यात्मिक ज्ञानाचा फार मोठा अनुभव आहे आणि नेहमी चिकित्सक बुद्धीने आपल्या ज्ञानाचं प्राशन करत असतात, असे आमच्या वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळाचे असलेले प्रमुख मार्गदर्शक तथा सल्लागार असे आमचे मान्य श्री मुरलीधररावजी शेळके. दुसरे व्यासपीठावर ज्ञानपीठावर विराजमान असलेले, आलोडा निवासी असलेले माननीय श्री गजाननरावजी शेळके, प्रमुख मार्गदर्शक तथा सल्लागार वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळ. बळीरामजी डेवले, तसेच व्यासपीठावर ज्ञानपीठावर विराजमान असलेले बळीरामजी डेवले, तसेच या वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळाचे असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष मान्य श्री प्रवीण भाऊजी सातपुते, तसेच वरुड तालुका ग्रामीण मानव मंडळाचे असलेले ज्येष्ठ असे सचिव माननीय श्री आमचे राजेंद्रजी काकळे, राजेंद्रजी दारोकर, या मंचकावर नसून पण खाली जरी बसले पण संपूर्ण लक्ष त्यांचं सभेमध्ये असते असे परमपूजनीय आदरणीय केशराज दादाजी बिळकर, तसेच आमच्या गेल्या 9 वर्षापासून सतत सूत्रसंचालन या कार्यक्रमाचं नेहमी करत असतात. त्यांच्या आवाजानं, त्यांच्या मधुर अशा गोडवा भाषेनं आम्हा तुम्हाला सगळं संचालन सूत्र संचालन मंत्रमुक्त करत असतात. अशा माननीय सौ उज्ज्वलाताई खोब्रागडे, तसेच ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांनी सांगितलं बाबा आमच्या गावाला कार्यक्रम घ्या, असे आमच्या या कार्यक्रमाचे असलेले प्रमुख संयोजक माननीय श्री संतोषरावजी विगे, संपूर्ण पांडव परिवार, रमेशरावजी पांडव, संपूर्ण गावातील असलेला पांडव परिवार, ग्रामस्थ मंडळी, तसेच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मान्य श्री नरेशचंद्रजी पाटील ठाकरे आजच सकाळी या ठिकाणावरून निघून गेले, तसेच वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळाचे असलेले प्रमुख निरीक्षक तथा संपर्क असे माननीय श्री आमचे प्रमोदरावजी खाडे, जे नेहमी सतत धर्मप्रचाराच्या दृष्टिकोनातून आपल्या गोडवा अशा मधुर वाणीतून तुम्हा आम्हा सर्वांचा प्रबोधित करत असतात. असे सुप्रसिद्ध गायक कवी मान्य श्री धनराजजी राऊत, आमच्या पंचकृष्ण समाज प्रबोधन पदयात्रेचे असलेले प्रमुख संयोजक तसे प्रभुजीरावजी राऊत, मान्य श्री आमचे सुभाषरावजी आमदरे, स्वामी श्री चक्रधराच्या श्रीचरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी
मातृतुल्य पितृतुल्य बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, असा हा श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला आजचं हे दुपारचं सत्र. आणि म्हणून दुपारच्या सत्रामध्ये परमेश्वराला जर आपल्याला आराधना करायची असली तर आपल्याला त्यांना आवाज देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते आवाज आपल्या मुखातून, आपल्या मुखारविंदातून आपण तो परमेश्वराला आवाज दिला पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी माझ्या मागे प्रार्थना मानायची आहे. त्या प्रार्थनेतून तुमचा परमेश्वरापर्यंत आवाज कुठपर्यंत जाते हे सुद्धा परमेश्वर तुम्हाला पाहणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे. हात जोडा सगळ्यांनी, देवाला हात जोडा, जांभोळ्या देऊ नका. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. आवाज कमी येत आहे. महिलांनो, जेवण केलं तुम्ही, सगळं झालं, आवाज हा परमेश्वरापर्यंत पोहोचला पाहिजे. पुरुषांचा सुद्धा आवाज जास्त येत आहे पण महिलांचा आवाज कमी येत आहे. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. अभयात चे विश्व जगाले, अभयातची हे विश्व जगावे. माईकचा आवाज थोडा कमी करा, महिलांचा आवाज येऊ द्या. तुमच्या आवाजामुळे महिला म्हणत नाही. अभयात चे विश्व जगावे, अभयातची हे विश्व जगावे. प्रसन्न व्हावे जनये आगवे. प्रसन्न व्हावे जण हे आगवे. प्रसन्न व्हावे जनये आगवे. प्रसन्न व्हावे जण हे आगवे. कशमळ सारे दूर करा, अशमळ सारे दूर करा. नमो योगेश्वरा नमो चक्रधरा. जीवन व्हावे मंगल मंगल प्रीती यावे घरा. परम प्रीती आवे घरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. परमनानाचे करुणा मंथन, करणानाचे करण्या मंथन. अंतरात तुझेच चिंतन. अंतरातो तुझेच चिंतन. कशमळ सारे भक्ते दे उद्धार करा. भक्ते दे उद्धार करा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा.
श्री चक्रधर स्वामी कली सर्व पंथात जो श्रेष्ठ ज्ञाता जन वंदे माने पंथा दिनता महापात्र आचार्य श्रीनाग देवा नमस्कार या थोर महानुभावा नमस्कार या थोर महानुभावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ या मंडळांनी मला वास्तविकता दास्य व सेवा हा विषय लिहिताना प्रिंटिंग प्रेसची गलत आहे लक्षात ठेवा पण वास्तविकता तो दास्य हा सेवा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये असलेला हा विषय आहे आणि म्हणून आपण दास्य म्हणजे काय हे अत्यंत पाहणं गरजेचं आहे दास्य म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करणे त्याला खरोखर दास्य म्हणतात ईश्वराच्या आज्ञेचं पालन करणे त्याला दास्य म्हणतात परमेश्वरांनी सांगितलेला विधी त्या विधीचं पालन करणे त्याला दास्य म्हणतात वचनरूप परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करणे त्याला दास्य म्हणतात परमेश्वरांनी माहीमभट्टाला निरोपण करत असताना ज्या माहीमभट्टाला निरोपण करत होते असा हा माहीमभट्ट असलेला तेज षडशास्त्र असलेला असा हा ब्राह्मण नेहमी स्वतःशी संभाषण करणारा संभाषण करून स्वामींना भेटण्याची उत्कंठ इच्छा बाळगत असताना अंत्यकरणात तळमळ करत असताना मी स्वामींना भेटल स्वामीला हा प्रश्न विचारत तो प्रश्न विचारत स्वामी त्याचं उत्तर देतील मी चर्चा करल आणि म्हणून असं करता 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 माहीमभट्ट स्वामींच्या भेटीला जातात आणि मग भेटीला गेल्यानंतर माहीमभट्ट आणि स्वामींची चर्चा सुरू होते चर्चा सुरू असताना माहीमभट्ट सर्वज्ञाची चर्चा सुरू असताना स्वामी माहीमभट्टांना विचारू लागले बोलू लागले म्हणू लागले की संस्कृती बंधनापासून मुक्त होण्यासाठी असा उपाय कोणता आहे असा उपाय कोणता आहे माहीमभट्टानं उत्तर दिलं कर्म करावं त्यानं अंतःकरण शुद्ध होईल आणि त्यामुळे मग या जीवाला ज्ञान प्राप्त होईल ज्ञान झाल्याशिवाय हा जीव संस्कृती बंधनापासून मुक्त होत नाही पण ज्ञानानं नक्कीच तो मुक्त होईल असं माहीमभट्टाला स्वामी श्री चक्रधर असं माहीमभट्टाचं उत्तर समजावून सांगताना स्वामी श्री चक्रधर महाराज माहीमभट्टांना बोलत होते आणि सांगत होते म्हणत होते की जी कर्म दोन प्रकारचे असतात एक नित्य कर्म असतात आणि एक निमित्त कर्म असतात एक दररोजच्या हिंसा परिवारासाठी खर्च झाली असतात आणि दुसऱ्याने देवतेची फळे मिळली आणि म्हणून संस्कृती बंधन तर असंच आहे आपल्या जीवाचं सुद्धा बंधन असंच आहे एखादा मोहरका माणूस राहतो आणि पुढे जाणारा एक मुख्य असा माणूस म्हणावं असतो अर्ध्याने उजवीकडे जावं अर्ध्याने डावीकडे जावं आणि जे उरलेले आहे ते माझ्या मागे यावं आलं का लक्षात असाच हा प्रकार आहे अर्धे इकडे जावं अर्धे तिकडे जावं गेल्यावर शिल्लक काय उरलं काहीच उरत नाही मंडळी मागे कोण आहे आणि मग अशा अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर स्वामी स्वतःने दिलं आणि म्हणू लागले एकट्या माहीमभट्टासाठी नव समग्र जगातल्या सगळ्या जीवसृष्टीसाठी स्वामींना उत्तर दिलं आणि उत्तर देताना
स्वामी विचार करू लागले आपल्याला उत्तर यांना काय द्यायचं असं महिमभट्टाची संवाद साधत होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आणि मग अशा महिमभट्टाला उत्तर दिलं. उत्तर देताना स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये असलेलं सूत्रपाठ नावाचं हे प्रकरण आहे. आणि त्या सूत्रपाठ नावाचं प्रकरण त्यामध्ये असलेलं पहिलं प्रकरण म्हणजे पूर्वी. लक्षात ठेवा, पूर्वीमध्ये असलेलं पहिलं प्रकरण त्यामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात सृष्टीमध्ये कवने करणे वंची जना एके परमेश्वर विना तोची परमेश्वर निर्वेव निराकार असे परी कृपावसे सावे व साकार होय अवतरे आपले सन्निधान देते दास्य मोचन. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य स्वामींनी ही एक सृष्टीची पूर्वी हे प्रकरण महिमभट्टांना निरूपण केलं. आणि म्हणून हे प्रकरण निरूपण करत असताना सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जना एके परमेश्वर विना तोची परमेश्वर निर्वेव निराकार असे परी कृपावसे सावे व साकार होय अवतरे आपले सन्निधान देते दास्य मोचन. या सृष्टीमध्ये जेवढे काही जीव आहे स्वामी उत्तर देऊ लागले अविद्या बंधनानं मुक्त आहे. अविद्या बंधनानं युक्त असलेला असा जीव आहे. 81 कोटी 1.25 लाख देवताच्या फेऱ्यामध्ये असलेला हा जीव आहे मंडळी. हा फेऱ्या घेत असताना फेऱ्या चक्र मारत असताना परमेश्वर काय करतो लक्षात ठेवा. परमेश्वर त्यावेळेस निर्वेव निराकार असतो. निर्वेव निराकार असे परी कृपावसे. परी काय असे कृपा असे म्हणजे निर्वेव निराकार असलेला असा हा परमेश्वर साकार होतो. आपण ज्या वेळेस परमेश्वराची भक्ती करतो त्या वेळेस परमेश्वर साकार होत असतो. लक्षात ठेवा. निर्वेव निराकार असे परमेश्वर निराकार आहे, निर्वेव आहे. कोणत्याही प्रकारचा परमेश्वराला आकार नाही. पण ज्या वेळेस आपण परमेश्वराची त्या ईश्वराची भक्ती करतो त्यावेळेस परमेश्वर काय होतो त्याला आकार असतो. लक्षात ठेवा. सावेव साकार होय. आणि म्हणून त्यावेळेस परमेश्वर काय देतात सन्निधान देतात. स्वतःचे काय देतात सन्निधान देतात मंडळी. सन्निधान देतात म्हणजे जवळीक देतात. सन्निधान देतात म्हणजे जवळीक देतात आणि जवळीक दिसून. आणि हेच दास्य आपल्याला जीवनामध्ये दास्य जवळीक देणे म्हणजे हे परमेश्वराचं दास्य करते. जसं आपले सुद्धा प्रपंचामध्ये आपण असताना आपल्याला दास्य जर करायचं असेल आपण संपूर्ण आपलं जीवन प्रपंचाच्या अधीन करतो. प्रपंचाच्या अधीन करून आपण त्या प्रपंचातील मिळालेलं जे काही दास्य असते ते आपण दास्य स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून असंच परमेश्वराच्या सन्निधानात असताना आपण सुद्धा ते दास्य स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात ज्यावेळेस परमेश्वर सावे व साकार होतात त्यावेळेस ते आपल्या जीवनामध्ये जवळीक देतात. आणि तेच खरे दास्य परमेश्वराला काय करतो तेच दास्य या तो विसरून जातो. आणि म्हणून ते दास्य बंधनातून काय करते मुक्त करते. असेच महिमभट्ट स्वामींच्या भेटीला आले म्हणजे लक्षात ठेवा. आणि म्हणून स्वामींनी सुद्धा महिमभट्टाला हेच सांगितलं दास्याशिवाय जीवाला मुक्ती होत नाही. आणि म्हणून दास्य हे परमेश्वराचं दास्य असते. जवळीक देणे म्हणजे परमेश्वराचं दास्य करणे असा सुद्धा स्वामींनी महिमभट्टाला सुद्धा उपदेश दिला. आणि म्हणून अशा प्रकरणाला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी काय नाव दिलं पूर्वी. हे प्रकरण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या प्रकरणाला पूर्वी हे नाव दिलं म्हणजे लक्षात ठेवा. सांगण्याचं तात्पर्य ब्रह्मविद्या शास्त्राच्या अगोदर असलेलं हे पूर्वी प्रकरण हे पूर्वी अत्यंत का नाव दिलं लक्षात ठेवा. पूर्वी हे प्रकरण आहे. या पूर्वीमध्ये 12 प्रकरण जे ब्रह्मविद्या शास्त्राचे 12 जे प्रकरण आहे ते पूर्ण समाविष्ट झाले. पूर्ण समाविष्ट असल्यामुळे या प्रकरणाला आरंभी हे प्रकरण निरूपण केलं. त्यामुळे या प्रकरणाला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी पूर्वी म्हटलेल्या लक्षात ठेवा. नागदेव आचार्याच्या संमतीने ज्यावेळेस स्वामी महिमभट्टांना हे पूर्वी प्रकरण निरूपण केलं ज्यावेळी नागदेव आचार्याची अनुज्ञा घेऊन स्वामी श्री चक्रधरांनी महिमभट्टाला सुद्धा पूर्वी हे प्रकरण सगळ्या ब्रह्मविद्या शास्त्राच्या आरंभी हे प्रकरण निरूपण केल्यामुळे या प्रकरणाला सुद्धा पूर्वी असं म्हटलेलं लक्षात ठेवा. पूर्वी म्हणजे प्रस्तावना तोंड ओळख. या ब्रह्मविद्या शास्त्राची ओळख असलेलं हे प्रकरण म्हणजे पूर्वी लक्षात ठेवा. आणि म्हणून सकळ ब्रह्मविद्या शास्त्राची तोंड ओळख म्हणजे प्रस्तावना. म्हणून या प्रकरणाला सुद्धा काय नाव दिलेलं आहे पूर्वी हे नाव दिलं. पूर्वी हे नाव दिलेलं आहे. सकळ हे ब्रह्मविद्या शास्त्राचं पूर्वी प्रकरण सकळ हे ब्रह्मविद्या शास्त्र या पूर्वी माझे सामावले.
या पूर्वीमध्ये सामावले संपूर्ण ब्रह्मविद्या या पूर्वीमध्ये सामावलं. त्यामुळे या प्रकरणाला मंडळी काय नाव दिलेलं आहे? पूर्वी हे नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, माहीम भट्टांनी स्वामी श्री चक्रधर महाराजांनी माहीम भट्टाला ज्यावेळेस हे पूर्वी प्रकरण निरूपण करत होते, हे पूर्वी हे प्रकरण निरूपण करत असताना ज्यावेळेस माहीम भट्ट स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या जवळ बसले आणि जवळ बसल्यानंतर ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधर महाराज माहीम भट्टांना हे प्रकरण निरूपण करत होते, त्यावेळेस स्वामी श्री चक्रधर महाराज पूर्वीकडे तोंड करून माहीम भट्टांना हे प्रकरण निरूपण करत होते. त्यामुळे सुद्धा या प्रकरणाला पूर्वी असे नाव दिलेले आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि म्हणून या प्रकरणातील दास्य हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. दास्य हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. दास्य सुद्धा माहीम भट्टांना सुद्धा कळत नाही, लक्षात ठेवा. आपणाला सुद्धा दास्य कळत नाही, आपण सुद्धा दास्याच्या कधी अधीन होत नाही. दास्य हे परमेश्वराचं करत असते. आज आमची संत मंडळी दास्य करतात, लक्षात ठेवा. ईश्वराचं दास्य म्हणजे ते परमेश्वराचं दास्य, लक्षात ठेवा. तेच खरं दास्य. आपण परमेश्वराची सेवा करत नाही, अजिबात सेवा करत नाही. ज्या परमेश्वराच्या शास्त्रामुळे परमेश्वराच्या सेवेमुळे आपलं मन स्थिर राहू शकते, ते सुद्धा आपलं दास्य होत नाही. ते सुद्धा आपल्याच्या ते दास्य होत नाही, लक्षात घ्या. माहीम भट्टांना हेच निरूपण करत होते. माहीम भट्टांना समजत नव्हतं ब्रह्मविद्या शास्त्र म्हणजे काय, ब्रह्मविद्या शास्त्र म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. माहीम भट्टाला हे समजत नव्हतं. माहीम भट्ट स्वामींना समजावून सांगते, जी मला दास्य म्हणजे काय हे सुद्धा माहीम भट्टाला समजत नव्हते. समजत नसल्यामुळे दास्य माहीम भट्टाला स्वामींनी दास्य करण्याचा उपदेश दिला. आपल्यामध्ये अनेक अहंकार आहे, अलग लक्षात. आपण अहंकारात बुडून जातो. आपला जीव असा अहंकारात बुडतो. मी खूप सुंदर आहे, मी खूप ज्ञानी आहे, मी फार खूप हुशार आहे, माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणीच समजत नाही. अशा ते सुद्धा परमेश्वराचं दास्य आपण विसरून जातो. सुखामध्ये सुद्धा ते परमेश्वराचं दास्य विसरून जातो. कधी कधी सुख आपल्याला प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराची सेवा दास्य करण्याचं सुद्धा विसरून जातो. दास्य सुद्धा आपण करत नाही, लक्षात ठेवा. परमेश्वराचं ते सुद्धा आपण विसरून जातो. हे दास्यातच म्हणलं जातात. आणि म्हणून परमेश्वराचं दास्य करत असताना माहीम भट्टाला समजावून सांगितले. माहीम भट्ट विचार करू लागले, जीजी हा जो जीव आहे, त्या जीवाचं बंधन कशामुळे मुक्त होऊ शकते? हे माझ्या ठिकाणी अविद्यात्मकाचे जे मळ लागलेलं आहे ते कशाने मुक्त होऊ शकते? माहीम भट्टांना स्वामी श्री चक्रधर महाराज समजावून सांगत होते, जी दास्य आपण कोणाचं करावं? माहीम भट्ट विचारलं होते, जी दास्य हे कोणाचं करावं? दास्य करणे असतं कोणीच नाही, मला काही समजत नाही. माहीम भट्ट स्वामीच्या समोर, माहीम भट्ट फार मोठा अहंकारी माणूस होता, लक्षात ठेवा. अहंकारी होता. त्याच्यासारखा त्यावेळेच्या काळामध्ये 750-800 वर्षापूर्वी स्वामीच्या सन्निधानामध्ये असताना त्याच्या काळात त्याच्यासारखा कोणताही असा विद्वान पंडित कोणी नव्हता. स्वतः हातात मशाल घेऊन असा फिरणारा माहीम भट्ट, दिवसा सुद्धा मशाल घेऊन हातात घेऊन फिरणारा असा महानवास पंथातील असलेला एकमेव असा माहीम भट्ट, एकमेव असलेला माहीम भट्ट ज्यावेळेस स्वामींसमोर जातो त्यावेळेस तो म्हणतो, माझ्यासारखा विद्वान असा कोणीच नाही. एवढा मोठा सूर्य, एकीकडे सूर्य आणि एकीकडे मी, असा मीपणा दाखवणारा असा हा माहीम भट्ट स्वामींच्या समोर बसतो. जी कवने दास्य कवने मुंचन, कोण्या दास्यानं कोणाचं मुंचन होऊ शकते? जी तुम्ही मला समजावून सांगा. देवा, मला तर काही कळत नाही, पण हा जो हवेत उडणारा असा हा माहीम भट्ट, जसा माणूस जसा हवेतच उडतो, हो, माणसाला कधी कधी समजत नाही माझ्यासारखा कोणीच विद्वान नाही, माझ्यासारखा सुंदर असा पुरुष कोणीच नाही, माझ्यासारखा सुंदर असा पुरुष कोणीच नाही, माझ्यासारखा कर्तव्यभार कोणीच नाही, मीच आहे, मीच करू शकतो सगळं. माहीम भट्ट सुद्धा मी म्हणून म्हणत होता, मीच करतो, तुम्हाला कोणाचीच गरज नाही काय? स्वामी सुद्धा समजून सांगतो, तुम्हाला कोणाचीच गरज नाही काय, कोणाच्या ज्ञानाचीच गरज नाही काय? आपण हे सुद्धा म्हणतो कधी कधी, मला कोणाचीच गरज नाही, मी एकटाच मीच करू शकतो सगळं. हा मीपणा असलेला जीव हा हवेत जातो, हवेत तरंगत असतो, लक्षात ठेवा. पण असा हा माहीम भट्ट, सूर्यासारखा चमकणारा असा माहीम भट्ट स्वामींच्या श्री चक्रधर महाराजांच्या समोर नतमस्तक होऊ लागला.
आणि नतमस्तक होऊन स्वामींना म्हणू लागला, जी कवने जीवे कवने सन्निधाने जीवे मुंचन, कोणाच्या सन्निधानाला हे मुंचन होते, कोणाच्या शवेदाश्याने हे मुंचन होते. आणि म्हणून स्वामी त्यांना निरोपण करत होते. लक्षात ठेवा, मी कुणीच नाही. लक्षात ठेवा, मी कुणीच नाही. माई भट्टाला असं वाटत नव्हतं मी कुणीच नाही, मी फक्त एक सूर्य आहे, माझ्यासारखा विद्वान या सृष्टीवर सुद्धा उतरला नाही, असं हे माई भट्टाला वाटते. म्हणून माई भट्टाला सुद्धा वाटत होतं. लक्षात ठेवा, ज्यावेळेस माई भट्ट स्वामी श्री चक्रधर महाराज समोर बसतात, त्यावेळेस माई भट्ट आणि स्वामी असे बसले असताना, जसं त्यावेळेचा एक काळ असा होता, त्रेती सीता बरवी द्वापरे श्रीकृष्ण बरवे, कलियुगी हे बरवे. द्वापार युगात श्रीकृष्ण सारखा सुंदर असा पुरुष कोणी नव्हता, त्रेता युगात सीतेसारखी सुंदर अशी बाई कोणी नव्हती, आणि कलियुगात भगवान श्री चक्रधर स्वामी सारखा सुंदर असा पुरुष कोणी नव्हता. लक्षात ठेवा, स्वामी श्री चक्रधर महाराजांना पाहताच जीवाला असा वेद लागायचा. त्यावेळच्या काळामध्ये 750-800 वर्षापूर्वीच्या काळामध्ये श्री चक्रधर नाव जरी उच्चारलं, ते नाव जरी उच्चारलं, असा प्रत्येक जणाला असा वेद निर्माण व्हायचा, आवड निर्माण व्हायची. कधी मी स्वामींना भेटू शकल, कधी मी भेटू शकल. जसा एखादा गावामध्ये कोणीतरी माणूस आला, ते माणूस आल्यानंतर आपण भेटण्याची प्रतीक्षा करतो. माझी त्यांची भेट कधी होईल, मी कधीतरी पाहिले का. लक्षात ठेवा, कधीतरी पाहिलं का, मला पाहायला माझा योग येईल काय, कधी कधी माझा योग येईल काय. कधी कधी असंच होते मंडळी, योग येतो पण आपल्याला सुद्धा कळत नाही. असंच मी एका बस स्टँडमध्ये बसते, एस टी मध्ये बसले असल्यानंतर एक माणूस माझ्याजवळ बसला, आणि बसल्यानंतर तो सुद्धा एक मानवा संप्रदायाचा एक निष्ठ असलेला भक्त होता. तो सतत त्या परमेश्वराची भक्ती करत होता. भक्ती करत असताना त्याच्या हातात गाठी होती. मी त्यांना विचारलं, बाबा रे तुम्ही कुठचे आहात. तो सांगू लागला, मी अमरावती जिल्ह्यामध्येच असतो, अमरावती जिल्ह्यामध्येच असलेलं माझं एक गाव आहे, त्या गावामध्ये राहतो. आणि तो विचारू लागला, मी अशा एका व्यक्तीचा शोध घेत आहे, ती व्यक्ती मला अजूनही भेटत नाही, त्यांचं दर्शन मला अजूनही मिळत नाही. असा तो शोध घेऊ लागला. असंच बसता मी त्यांना मी प्रश्न विचारत जातो, उत्तर देत जाय, मी प्रश्न विचारत जातो, उत्तर देत जाय, त्याला उत्तर नाही आलं तर मी उत्तर देत जावे. आणि मग तो असाच म्हणू लागला, मला एका व्यक्तीचं दर्शन मला झालं नाही, मी त्यांना भेटण्याची खूप आतुरता माझ्यामध्ये लागलेली आहे, पण ते मला भेटू शकले नाही. मी त्यांना म्हटलं, कोणाला भेटायचं तुम्हाला, कोण पाहिजे, कोणाचं दर्शन झालं नाही तुमचं, कोणाला भेटले नाही तुम्ही आतापर्यंत. त्यांनी सांगितलं, मला माझ्या सगळ्या आचार्यांच्या भेटी होऊ शकल्या, पण एक वैरागी बाबा नावाचे माणूस आहे, ते मला भेटू शकले नाही आतापर्यंत. मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे, पण भेटवून नाही राहिलेली आहे. बऱ्याच वेळा मी सगळ्यांच्या तोंडून ऐकतो, बोलून ऐकतो, पण ते काही मला भेटत नाही. मग असं करता मला विचारू लागले, तुम्ही कुठं असता, काय कुठं असता. मी नावाची त्यांना सांगू लागलो, मी इथं असतो, तिथं असतो, आगळं वेगळं त्यांना सांगू लागलो. नाव काही सांगितलं नाही, पण कधीतरी भेटण्याचा योग येईलच म्हणे, मी त्यांना भेटेल म्हणे. शेवटपर्यंत मी त्यांना नाव सांगितलं नाही, गाव सांगितलं नाही. मी त्यांना जे ते उत्तर विचारत होते, ते उत्तर स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या तत्वज्ञानाची ज्या शंका होत्या, त्या समाधान होत्या, त्या मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हणत होते मला भेटायचं आहे, पण ते म्हणत मला भेटायचं आहे, पण मी त्याला भेटू शकलो नाही म्हणे. पण मला भेटायचं आहे म्हणे नक्की. पण मी काही मग एसटीतून उतरेपर्यंत मी काही त्यांना नाव सांगितलं नाही. पण नंतर असाच जीवनामध्ये योग आला, आणि योग आल्यानंतर आत्ताच आमच्या पदयात्रेमध्ये ते ग्रस्त होते. पंचकृष्ण समाज प्रबोधन पदयात्रा ढाकरांसुकडी ते सालबर्डी पाळा या पाड्यामध्ये संपन्न झाली. त्या पदयात्रेत होते आणि एक दुसऱ्याला सांगू लागले, जी मी तर बाबांसोबत कमीत कमी 2 तास सन्निधानामध्ये बाबा राहिलो. मी अमरावतीहून बसलो, मला पुढे जायचं होतं काटोलला. बाबाची माझी चर्चा खूप झाली, पण हेच वैरागी बाबा होय म्हणून मला काही आठवलं नाही. लक्षात ठेवा, मला काही वाटलं नाही. त्यांनी ग्रस्तांनी सुद्धा म्हटलं, दुसऱ्या माणसांनी सुद्धा म्हटलं, मी काही ते कसे तुम्हाला नाव सांगतील की मीच वैरागी बाबा आहे म्हणून, किंवा मीच विनयमणी दादा आहे म्हणून, ते कशाला नाव सांगतील म्हणे.
ते कशाला नाव सांगते. अरे रे, मी एका दर्शनाला म्हणलो. मी त्यांच्यासोबत मोकळी चर्चा केली, खूप काही चर्चा केली. कधी कधी मी त्यांना बोलतही होतो, असे आहे साधू, तसे आहे संत, मी त्यांना बोलतही होतो. कधी कधी मी त्यांना उत्तर विचारत होतो. बोलताना माझं सुद्धा मन दुखलं असेल कधीतरी. ज्यावेळेस ते पदयात्रात आले, 4-5 दिवस ते पदयात्रेत राहिले, भंडाऱ्यापर्यंत ते पदयात्रेत होते. आणि त्यावेळेस भंडाऱ्यातून खाली उतरले, निघायला लागले. त्यावेळेस माझ्यासमोर असे माझ्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवून रडू लागले. जिजी बाबा, माझ्याच्यानं चुकलं, मी तुम्हाला त्यावेळेस ओळखलं नाही. असंच माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी होत राहते. म्हणजे लक्षात ठेवा, जवळ जातो पण आपण त्याला ओळखू शकत नाही. असाच हा माईभट्ट होता स्वामींच्या सन्निधानामध्ये. स्वामींच्या सन्निधानामध्ये होता. माईभट्टांना स्वामी श्री चक्रधर महाराजांची ओळख, त्यावेळेचे जे परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची चर्चा करत असताना माईभट्ट स्वामींना विचारू लागले, जी कवने दास्य मुंचन होईल, माझ्या कर्माचं प्रति कशी मुंचन होईल हे कुणीच सांगू शकत नाही. पण जीजी, मला तुम्ही निरूपण करावं. तुम्ही मला काय करावं? निरूपण करावं अशी माईभट्टाला वाटू लागलं. माईभट्टाचा भाव थोडा खाली आला. हा भाव दास्यात निरूपण करू लागले. स्वामी श्री चक्रधर माईभट्टांना म्हणू लागले, जी मी कोणाचे सेवा दास्य करावे. माईभट्ट स्वामींना म्हणू लागले, जी मी कोणाचे दास्य करावे, तेव्हा मी कोणाची सेवा करावी. स्वामी निरूपण करू लागले, तुम्ही काय करा, तुम्ही काय करा, तुम्ही असं करा, द्वापार युगातले श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज यांचं सेवादास्य करा. द्वापार युगातले असलेले श्रीकृष्ण महाराज, गोपालकृष्ण महाराज, तुम्ही त्यांचं सेवादास्य करा. माईभट्ट म्हणू लागले, जी ते तर द्वापार युगात होऊन गेले, त्यांचं काही दर्शन मिळालं, मला दर्शन होईल काय? माईभट्ट स्वामी श्री चक्रधर महाराज समोर बसले, प्रश्नार्थक उत्तर असे शोधू लागले. आणि म्हणून स्वामी त्याला निरूपण करत होते. लक्षात ठेवा, स्वामी त्यांना निरूपण करत होते. निरूपण करता 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 माईभट्ट म्हणू लागले, ते तर द्वापार युगात होऊन गेले, त्यांचं काही दास्य मला मिळणार आहे काय? त्यांचं दास्य काय मी जवळ राहून ते मी दास्य त्यांचं काय करू शकतो काय? त्यांचं दास्य मी काय करू शकतो का? त्यांचं दास्य मी काय करू शकतो काय? नंतर स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणू लागले, सह्याद्री श्री दत्तात्रय महाराज, तुम्ही सह्याद्री पर्वतावर असणारे श्री दत्तात्रय महाराज. माईभट्टाला म्हणू लागले, सह्याद्री श्री दत्तात्रय महाराज, तुम्ही त्या दत्तात्रय महाराजांचा सेवादास्य करा. स्वामी माईभट्टांना निरूपण करत होते, श्री दत्तात्रय महाराजांचा सेवादास्य करा. तुम्ही त्यांचं दास्य केलं ना, तुम्हाला मुंचन होत असेल. माईभट्ट म्हणू लागले, जी ते तर अमोघ दर्शन किंगा, त्यांचं दर्शन मिळालं ना मिळू शकत नाही. दत्तात्रय प्रभू असे आहेत, त्यांचं दर्शन मिळालं ना दर्शन होऊ शकत नाही. दत्तात्रय महाराज काशीला स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षा करतात, पांचाळेश्वरला भोजन करतात, माहूरला निद्रा करतात. असे हे दत्तात्रय प्रभू 4 युगातला असलेला अवतार, म्हणजे विद्यमान असलेला अवतार आहे. आज इथं आहे, उद्या तिथं आहे, असे दत्तात्रय महाराज. आपण दत्तात्रय महाराजांना हाका मारतो, पण दत्तात्रय महाराज दिसतच नाही. दत्तात्रय महाराज दिसतच नाही, कारण की आपली भक्ती तशी नसते, भाव तसा नसते. लक्षात ठेवा. मग दत्तात्रय प्रभूचं दर्शन मिळालं काय? दत्तात्रय प्रभूची सेवा मला काही मिळेल काय? असे माईभट्ट स्वामींना म्हणू लागले, मला काही त्यांचं सेवादास्य घडणार नाही. नंतर स्वामी म्हणू लागले, तुम्ही द्वारावती श्री चांगदेव राऊळ, तुम्ही चक्रपाणी महाराजांचं दास्य करा. द्वारकेत राहणार द्वारावती फलटणचे श्री चक्रपाणी महाराज, द्वारकेतील श्री चक्रपाणी महाराज, त्यांचं तुम्ही सेवादास्य करा. त्यांचं दास्य केलं ना आपल्या जीवनामध्ये मुंचन होईल. त्यांचं दास्य करा, त्यांची सेवा करा. त्यांचं दास्य केलं ना माझं मुंचन होईल काय? त्यांचं दर्शन केलं ना माझं मुंचन होईल काय? माईभट्ट म्हणू लागले. माईभट्ट म्हणून कामाख्या निमित्तानं त्यांनी कामाख्याच्या निमित्तानं श्री चक्रपाणी महाराजांनी आपल्या देहाचा त्याग करून हरिपाळ देवाच्या शरीरात प्रवेश केला. हरिपाळ देवाच्या शरीरात केला. आजचे श्री चक्रपाणी महाराज, आजचे श्री चांगदेव राऊळ म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, त्यांनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला. त्यांचं दास्य केल्यानं माझं मुंचन होईल काय? दास्य केल्यानं माझं मुंचन होऊ शकणार नाही. माईभट्ट स्वामीकडे पाहू लागले. पाहता पाहता चर्चा रंगात येऊ लागली. लक्षात ठेवा. आणि नंतर म्हणू लागले स्वामी श्री चक्रधर महाराज त्यांच्या मुखातून निघून लागले, रिद्धपुरे श्री गुंडमरावळ,
रिद्धपुरामध्ये रिद्धपूर नगरामध्ये वास करणारे, 125 वर्ष राज्य करणारे, ज्यांचं वय 125 वर्ष होतं, असे 125 वर्ष राज्य करणारे असे रिद्धपूरचे असलेले श्री गोविंद प्रभू महाराज, त्यांचं दास्य तुम्ही करा, त्यांची सेवा करा, त्यांचं दास्य तुम्ही करा. माई भट्ट म्हणू लागले, जी जी देवा, श्री गोविंद प्रभूची मूर्ती तर अशी आहे, आज इथे आहे उद्या तिथं आहे, त्यांचं आज इथं आहे उद्या तिथं आहे, त्यांचं दास्य सुद्धा मला घडत नाही. अशी वेडी पिशी अर्थे असलेली मूर्त आहे, विचार चिरावर विचार करणारी, गगनाची अशी वास पाहणारी अशी ती श्री गोविंद प्रभूची अशी मूर्त आहे. मनाशीच अशी विचार करणारी श्रीमूर्ती, सावळ्या रंगाची अशी असलेली श्रीमूर्ती, बेंबी पर्यंत दाढी अशी वाढलेली श्रीमूर्ती श्री गोविंद प्रभू महाबाबांची. एक अर्धमेला डावीत असा असलेला डोळा त्या श्रीमूर्तीचं आज गगनाची वास पाहत होते. खराळ्याला जायचं की शिराळ्याला जायचं की पुसद्याला जायचं, डावीकडे जायचं उजवीकडे जायचं, असा श्री गोविंद प्रभूचा अवतार. एका ठिकाणी थांबणारा न होता, कुठेच थांबत नव्हता, असा चौथा अवतार म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराज. त्यांचं तुम्ही दास्य करा स्वामी म्हणून, त्यांचं तुम्ही दास्य करा. माई भट्ट हेच म्हणू लागले, अशी वेडी पिशी असलेली मूर्ती मला दास्य करू देणार का, मला तिचं सेवा करणार का, असे माई भट्ट स्वामींना म्हणू लागले. त्याच्यानंतर माई भट्ट असे स्वामींना म्हणू लागले, त्यांचं दास्य केल्यानं माझ्या जीवनाचं काही, माझ्या कर्माचं काही मंचन होणार नाही, मला का त्यांचं दास्य घडणार नाही, मला त्यांचं दास्य घडणार नाही. माई भट्ट विचारात पडले, काय सांगतात स्वामी, प्रत्येक शब्द काय सांगतात, असं माई भट्ट स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या शब्दावर अचूक असं उत्तर, अचूक असं त्यांच्या शब्दावर त्यांचं लक्ष होतं, असं माई भट्टाचं मंडळी लक्षात घ्या. आणि म्हणून असा हा माई भट्ट स्वामींना विचारू लागला. जेवढं विचारत त्याचे डोळे सुद्धा पाणावत होते. स्वामी श्री चक्रधर महाराज ज्यावेळेस निरोपण करत होते, निरोपण करता लक्षात ठेवा, कधी कधी स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सन्निधानात असलेले जे काही भक्त होते, त्या भक्तांना स्वामी निरोपण करता कधी कधी भक्त सुद्धा कधी राहत नव्हते. पण तरी पण स्वामी एका जीवनाचा उद्धार, एका जीवाचा उद्धार करते. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, एका स्तंभात ते निमित्त करून जीवात ते उद्धरते, एका खांबाला सुद्धा निमित्त करून परमेश्वर सगळ्या जीवाचा उद्धार करत होते. लक्षात ठेवा, निरूपण करता कधी भक्तजन सुद्धा स्वामी झोपी जात होते. झोपता ऐकता सगळ्यांना झोप लागत होती, फक्त त्या ठिकाणी खांबच असे राहायचे. पण स्वामी सुद्धा म्हणतात, जरी हे झोपलेले जीव जरी असन तरी पण मी एका स्तंभात ते निमित्त करून जीवात ते उतरते. एका स्तंभाला, एका खांबाला निरोपण करून स्वामी श्री चक्रधर महाराज या सगळ्या जीवाचा उद्धार करत होते. मंडळी, उद्धार करत होते. आणि म्हणून माई भट्ट प्रश्न विचारता स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या मुखातून शब्द हा निघाला. मंडळी, स्वामी श्री चक्रधर महाराजांचा शब्द हा निघाला, प्रतिष्ठाने श्री चांगदेवराव, प्रतिष्ठाने श्री चांगदेवराव. प्रतिष्ठान आपण बरेच असे नामधारक आहोत, अजूनही प्रतिष्ठान या शब्दाचा कधी कधी अर्थ आपल्याला कळत नाही. प्रतिष्ठान म्हणजे काय, उपदेश घेतलेले बरेच जीव आहोत, पण प्रतिष्ठान म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मंडळी, प्रतिष्ठान म्हणजे बैठक, प्रतिष्ठान म्हणजे बैठक. प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव, तुम्ही जैसे प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव, तुम्ही त्या चांगदेवरावळाची भक्ती कर, चांगदेवरावळाची दास्य कर, चांगदेवरावळाचे दास्य करा. प्रतिष्ठानी हा शब्द ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधर महाराजांनी म्हटल्या बरोबर लगेच माई भट्टासे प्रतिती आती, लगेच माई भट्टाला स्वामी, लगेच माई भट्टाला प्रचिती आली. आणि प्रचिती येऊन लगेच माई भट्ट स्वामी श्री चरणी लागती, साष्टांग दंडवते घालती. लगेच माई भट्ट स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या साष्टांगी दंडवत घालू लागले. जी ठीक आहे. माई भट्टांना
आपल्या शरीरातून संपूर्ण काटे असे उदयास आले. माहीमभट्टाच्या शरीरातून काटे असे उदयास आले. आणि माहीमभट्ट जसं जसा माणूस कोणत्याही गोष्टीला नाही 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 म्हणतो, पण ज्यावेळेस प्रतिष्ठाने म्हटल्यानंतर माहीमभट्टाला बोधाचे संक्रमण होती. म्हणजे एक प्रकारे बोधाचं संक्रमण झालं आणि माहीमभट्ट स्वामींना काय करू लागले, त्या क्षणी मंडळी काय करू लागले, पटापट दंडवत घालू लागले. आणि दंडवत घातल्यानंतर माहीमभट्टाला बोधाचं दातृत्व झालं. जसं आपल्या जीवाला सुद्धा कधी कधी बोधाचं दातृत्व होत नाही, ज्ञान होत नाही. आपण बलकोनालेच ज्ञान म्हणतो, बलकुटेच डोकं ठेवतो, बलकुटेच डोकं ठेवतो. ज्ञान म्हणजे काय, जसं माहीमभट्टाला जसं बोध झाला, माहीमभट्टाला जसं ज्ञान झालं, ज्ञान म्हणजे काय हे समजलं होतं. कधी कधी आपल्याला सुद्धा ज्ञान समजत नाही. मी त्या दिवशी मीटिंग झाली, ज्ञान म्हणजे काय ही सुद्धा आमच्या महिला मंडळांना सांगितलं मी सगळ्यांना. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान काय ही वस्तू खाण्याची वस्तू आहे का, ज्ञान ही वस्तू खाण्याची आहे काय. जसं आज पुरणपोळी तुम्ही खाल्ली, खालो खाऊन माझं सुस्त झोपले. काही काहींना वाटते राहू दे आता संध्याकाळी तो ताजुद्दीन महाराजांच्या कीर्तनाला आहे का नाही, काहींना वाटते की नाही दे आता संध्याकाळीच आपण जाऊ, असं त्यांना वाटू लागलं. लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्ञान ही वस्तू खाण्याची नाही, ज्ञान ही वस्तू अशी आहे की प्रतीची वाचक वस्तू आहे, जाणीवपूर्वक अशी वस्तू असलेली हे ज्ञान. कारण की स्वामी श्रीकृष्ण महाराजांनी गीतेत सुद्धा म्हटलेलं आहे, नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मी विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगामध्ये कोणती नाही म्हणजे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे दास्य अत्यंत महत्वाचं आहे. माहीमभट्टाला ज्यावेळेस दास्य हा शब्द समजून सांगितला, जसं आपल्या जीवाला जसजसं ज्ञान समजते, खरं काय बाई हे अशानं असं होते काय, मला तर आतापर्यंत माहितीच नव्हतं. जसं माहीमभट्टाला ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधर महाराज समजावून सांगतात ज्ञान म्हणजे काय, त्यावेळेस माहीमभट्टाला अशी प्रचिती आली, बोधाचं संक्रमण त्याच्या अंतःकरणामध्ये सुरू झालं. त्यावेळेस त्यांनी माहीमभट्ट स्वामी श्री दंडवते घालते. लगेच माहीमभट्टांनी स्वामींना दंडवते घातले. देवा जी आता मला बोधाचं दातृत्व झालं. आणि म्हणून असं हे दातृत्व माहीमभट्टाच्या नशिबात मिळालं म्हणजे लक्षात ठेवा. आणि म्हणून दास्य म्हणजे काय हे माहीमभट्टांना स्वामी श्री चक्रधर महाराजांनी समजावून सांगितलं. लक्षात ठेवा. दास्य म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करणे, त्याला खरोखर दास्य म्हणतात. हे पूर्वी प्रकरणात स्वामी श्री चक्रधर महाराजांनी माहीमभट्टांना सांगितलं. दास्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पडतो म्हणजे लक्षात ठेवा. ते दास्य आपल्याला मिळत, ते दास्य आपण करत आपण जुने परंपरेचे उपदेशी राहतो. चाहे तुम्ही ज्ञानेश्वर माऊलीचे दास्य, चाहे तुम्ही ज्ञानेश्वर माऊलीचे भक्त असा, चाहे तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भक्त असा, लक्षात ठेवा. चाहे तुम्ही महाराज पंथाच्या संप्रदायाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे भक्त असाल, पण हा दास्य हा शब्द सगळ्यांनाच कळला गेला पाहिजे. तुम्हा आम्हा सगळ्यांना हा दास्य शब्द कळला पाहिजे. लक्षात ठेवा. दास्य हे कोणाचं करावं हे दास्य तुम्हा आम्हा सगळ्यांना कळलं पाहिजे. दास्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. लक्षात ठेवा. दास्य हे म्हणजे आपल्या जीवनामध्ये असलेला शारीरिक मानसिक श्रम फेडण्याचं कार्य हे दास्य करते. लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये श्रम झाले, खूप मोठं शारीरिक वेदना झाल्या, शारीरिक यातना झाल्या. लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा या यातना होणाऱ्या अशा जीवास जर आपल्याला खरोखर जर परमेश्वराचं दास्य जर भेटलं, दास्य जर आपल्याला भेटलं, तर परमेश्वर त्या या जीवाला त्या जन्म मरणाच्या ज्या काही फेरा असतो त्या फेऱ्यातून मुक्त करतात. आणि फेऱ्यातून मुक्त करून ह्या ज्या 84 लक्ष योनी आहे, ह्या ज्या आपण भटकतो, इकडून जातो तिकडून जातो, भटकत जातो, त्या भटकणाऱ्या त्या यवनीतून 84 लक्ष यवनीतून आपण मुक्त होऊ शकत नाही मंडळी. आणि मुक्त होण्याचं सामर्थ्य म्हणजे ते दास्यामध्ये आहे मंडळी. ते कशामध्ये आहे? दास्यामध्ये आहे. दास्य करणं म्हणजे हाच खरा परमेश्वराचा आनंद परमेश्वराचा आनंद प्रदान करणं, यालाच खरं दास्य म्हणतात. लक्षात ठेवा. परमेश्वराचा आनंद त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये प्रदान होतो ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण दास्य करणार. परमेश्वराचा आनंद त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये होतो आपण ज्यावेळेस आपण दास्य करणार. आपण दास्य करतच नाही, दास्य आपण करतच नाही. दास्य आपण विसरून जातो. दास्य आपण मंडळी तो विसरून जातो. आणि म्हणून ते दास्य हे परमेश्वराचं एकमेव असलेलं दास्य आहे. लक्षात ठेवा. परमेश्वराच्या फेऱ्यातून 84 लक्ष योनीतून आपल्या जर मुक्त व्हायचं असेल, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं दास्य घडलं पाहिजे. त्या दास्यामध्ये आमचे अनुसरण हे सुद्धा एक प्रकारचं दास्य आहे. परमेश्वराचं अनुसरण केले. आमची ही भिक्षुक मंडळी आहे.
आमची संत मंडळी आहे, लक्षात ठेवा. महादायसानं सुद्धा महादायसा स्वामी श्री चक्रधर महाराजांना प्रश्न विचारत होते. विचारता जी संन्यास म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, जी देवा संन्यास म्हणजे काय. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणत होते, बाई संन्यास म्हणजे कपडे बदलणे नव्हे की कपड्याला कलर देऊन संन्यासासारखे राहिले, याला संन्यास म्हणत नाही, याला संन्यास म्हणत नाही. स्वामी श्री चक्रधर महाराज जी देवा सांगा ना, मला संन्यास म्हणजे काय सांगा ना. बाई काम क्रोध लोभ मोह मद मत्सर याचा त्याग, याचे नावे संन्यास ग बाई. आपल्या जीवनामधील असलेला जो त्याग असतो अत्यंत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रूपी वासनेतून सुटणे, आलं का लक्षात. तो त्याग, तो खरा त्याग म्हणजे तो संन्यास म्हणतो. लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण संन्यास घेतात, आमची संत मंडळी गुरूंजवळ जाऊन संन्यास घेतात. आपण उपदेश सुद्धा गुरु जाऊन घेतो, आपला उपदेश सुद्धा गुरु जाऊन घेतो. लक्षात ठेवा. आमची संत मंडळी सुद्धा घरीच काही कपडे बदलतात का तुम्हाला वाटते? तुम्हाला वाटत असं? आमच्या अन्य संप्रदायाच्या मंडळींना वाटत, गावातल्या मंडळींना वाटत हे काय संन्यास घरीच कपडे बदलले असतात, घरीच कलर दिला असं चालले आता फिरून जोड्या घेऊन हातात घेऊन फिरायला चालले इकडे तिकडे. तुम्हाला असं वाटत असं? पण तशी नाही ही मंडळी, तशी संत मंडळी नाही. मंडळी ती संत मंडळी अशी नाही आहे. आपल्या गुरुजवळ त्या गुरुला सुपारी देऊन त्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे पालन करून, गुरु जे सांगतात त्यांच्या आज्ञेप्रमाणे पालन करणे, ते खरा असतो, खरा संन्यास असतो. मंडळी लक्षात ठेवा. आपण गुरुचं जीवनामध्ये कधी मन दुखवल्या गेलं नाही पाहिजे. जर गुरुचं जीवनामध्ये मन जर दुखवलं तर आपलं जीवन सुद्धा काही कामाचं नसते. मंडळी अशी आमची संत मंडळी आहे, गुरुच्या आज्ञेचं खूप पालन करतात. पालन करून त्यांनी सांगितलेला आचार धर्म पाळतात. अटन विजन भिक्षा भोजन आजही काही आमची संत मंडळी आहे. परमेश्वराला शरण जाणे, अनुसरण घेणे, संन्यास घेणे ही सुद्धा एक सेवाच आहे. हे सुद्धा जीवनामध्ये काय सेवाच आहे म्हणजे लक्षात ठेवा. परमेश्वरावर अवलंबून राहणे ही सुद्धा एक प्रकारे सेवाच आहे. मी देवावर संन्यास घेतल्यानंतर मी देवावर अवलंबून राहतो, मी काही कोणावर अवलंबून राहत नाही. अस्थिपरी सांगितलेला आचार स्वामींचा, विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्र निरालंबी, देवता स्मरणे, जो जन्मशेपी तयाशी पुनरुपी आपला संबंध देते. अस्थिपरीचं जे काही आचरण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं आहे ते अस्थिपरीचं पालन करणे, अस्थिपरीचं पालन करून परमेश्वराच्या सन्निधानात राहणे, रात्रंदिवस त्या परमेश्वरासाठी वटवट करणे. मला या दिशेनं देव दिसेल काय, या दिशेनं दिसेल देव काय, या दिशेनं देव परमेश्वर दिसेल काय, या दिशेनं मला देव भेटेल काय, याची आस्था मनाशी असते. याची आस्था मनाशी धरणे, याची आस्था मनाशी धरून आपला जीव परमेश्वरासाठी काळ वंटणे, त्याला खरा सुद्धा संन्यास म्हणतात. मंडळी ते सुद्धा परमेश्वराचं एक दास्यच आहे. आमची संत मंडळी परमेश्वराच्या सन्निधानात राहून दास्य करतात, सेवा करतात. लक्षात ठेवा. दास्य करतात, ते सुद्धा दास्य करतात. विकार विकल्प शून्य, आपल्या संपूर्ण विकाराचा त्याग करतात, विकल्पाचा त्याग करतात. कोणत्याही प्रकारे मनात विकल्प धरत नाही आमची मंडळी, संत मंडळी. तो कोणत्याही समाजाचा असो त्याला जवळ धरतात, पोटाशी धरतात, हा माझाच आहे. एखाद्या माध्यम समाजानं उपदेश घेतला तर त्याला काय दूर फेकतात काय? एका बौद्ध समाजाच्या माणसानं जर उपदेश घेतला तर काय त्याला काय दूर फेकतात काय? एका मराठी माणसानं जर उपदेश घेतला त्याला काय दूर फेकतात काय? एखाद्या पाटील समाजाच्या माणसानं उपदेश घेतला त्याला काय दूर फेकतात काय? पण ते म्हणते काय म्हणतात घरी आल्यानंतर, हे माझ्या देवाचे आहे, हे माझ्या देवाचे आहे, हे खरे माझ्या देवाचे आहे, माझे नाही, हे माझ्या देवाचे आहे. आणि मग देवाचं त्या परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करून परमेश्वराच्या सन्निधानात राहणे, सेवा करणे हे सुद्धा प्रकारचे एक प्रकारचं काय म्हणजे दास्यच आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात की अस्थिपरीशिवाय जीवनाचा उद्धार नाही. अस्थिपरी जीवन ते नाही तो मोकळा वेळ जयाचे ते सांभाळती. स्वामी म्हणतात जे अस्थिपरीचं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं आचरण आहे, त्या अस्थिपरीच्या आचरणाशिवाय, स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या आचरणाशिवाय जीवाचा उद्धार नाही. म्हणजे लक्षात ठेवा, उद्धार होऊ शकत नाही. आमची संत म्हणजे नुसते काही कपडे घालतात आणि